नमस्कार मंडळी. तर आता आम्ही शेतात जायसाठी निघत आहे. शेतात जायचं आहे कारण शेतात थोडं काम होतं. तर आता आम्ही जायला निघालो आहे शेताने. तर हे रस्त्याने जाता जाता आम्हाला 1-2 गावं लागते. गावामधून जावं लागते आम्हाला. त्यानंतर मग असं शेतामध्ये बघत होतो कुठे कोणाचं पीक कसं आहे, कोणी कुठे काही फवारणी करत आहे की काय करत आहे. नंतर ही नदी पण लागते एक जायच्या वेळेस. आणि हे असं जंगल एरिया आहे. थोडी भीती तर आहेच, पण रोज जावं लागते त्यामुळे काही. तर त्यानंतर आम्ही शेतामध्ये पोचलो आहे. शेतात पोचल्या हे बघा, गाय इथे ओरडत होती कारण तिला आता सवय होत आहे आमची हळूहळू. तर आम्ही दिसल्याबरोबर ती 1-2 आवाज तरी देतेच. त्यानंतर मी इथे गोठ्याजवळच गवत झालेलं होतं आणि इथे झाडं पण लावलेली आहे. तर खूप गवत झालेलं होतं आणि त्यामुळे फुलाची झाडं ही अननस लावलेली आहे ते दिसत नव्हते. तर तिथलं मी गवत काढत होती. इकडे हे तूर आहे, तुरीला पण निंदण झालेलं आहे, पण अजून गवत वाढलं. तर एवढं निंदण झालेलं आहे आणि पुढे पण आणखी गवत आहे ते काढायचं आहे. आणि हे गवत काढलेलं हे पुंजाने उचलून घेऊन जात होते. बघू शकता इथे गवत आहे ते काढायचं आहे. आणि इथे आंबाड्याच्या भाजीवर मोठे मोठे माकोडे आहे आणि ते चावले की एवढं जोरात चावते की रक्तच काढते. म्हणून मग त्यांना बघूनच सांभाळूनच निंदत होती. त्यानंतर आम्ही हे पूर्ण निंदून काढलं, गोठ्याजवळचं पूर्ण स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर हे जास्वंदाच्या झाडाचं छाटणी केली, खालचे झाडं छाटून घेतले, फांद्या छाटून घेतल्या. इथे मिरची, टमाटर याचं पण निंदण झालं. भेंडीला पण निंदून काढलं आणि भेंडीला आता फुलं येत आहे. इथे आंबाडी पण आहे, हे काकूनीच निंदलं होतं. बघू शकता सगळीकडे निंदण झालं आहे. फक्त एवढं त्यांनी सोडलेलं होतं तास. तर आता मी ते निंदून काढते. एवढं निंदलेलं आहे मी. तर आता पुढे निंदून काढते. पाऊस नाही येत आहे त्यामुळे स्प्रिंकलर लावायची वेळ आली आणि इथे एक पाईप हा स्प्रिंकलरचाच इकडे मिरचीमध्ये टाकलेला आहे. तर तो मी आता थोडं भेंडीला पण पाणी देते आणि याला पण आंबाडीला पण पाणी देत आहे. हे इथे निंदून काढत आहे मी. त्यामुळे गवार दिसत नव्हता, गवतामध्येच होता तो. मग आम्ही दोघांनी मिळून हा पाईप पुन्हा